सार्वजनिक शिवरस्ता मोकळा करून अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई व्हावी। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे, जळगाव। तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणकर्ते युवराज संभाजी पाटील निमखेड यांच्या मागण्या। स्थानिक तहसीलदार प्रशासन यांना सवाल। निमखेड कोल्हाडी गाव नकाशावरील अधिकृत शिवरस्ता बंद असताना प्रशासन मूग गिळून गप्प का बसलंय? उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठानं याचिका फेटाळल्यानंतर कोणतीही स्थगिती नसताना कारवाई का थांबवली? उपविभागीय अधिकारी यांनी दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी आदेश देऊनही तहसीलदार प्रशासन कोणत्या दबावाखाली आहे? मंडळ अधिकाऱ्यांच्या पंचनाम्यात दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी बेकायदेशीर पिकांचं अतिक्रमण सिद्ध होऊनही जीसीपी का चालवली जात नाही? वारंवार अतिक्रमण करून कायदा मोडणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार प्रशासक का कचरत आहे? आमची साधी मागणी आहे, कायद्याची आणि वरिष्ठांच्या आदेशाचीच अंमलबजावणी करा अशी विनंती करत लक्षवेधक न्याय द्या, अन्यथा प्रशासक जबाबदार राहील अशी खंत व्यक्त करत उपोषणकर्ते बोलत आहेत। आज भाऊ या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसले, तरी सुद्धा तुम्हाला आज कितवा दिवस आहे उपोषणाला आणि तुमच्या मागण्या काय आहेत? आज माझा तिसरा दिवस आहे हा उपोषणाला बसण्याचा। माझ्या प्रमुख मागण्या आहेत, जो तहसील प्रशासनाने याआधी 25 जून 2025 रोजी सार्वजनिक रस्ता निमखेड ते कोल्हाडी शिव हा मोकळा करून दिला होता, जो पुढे कोल्हाडी रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी सोयीचा आहे। माझ्या जळगाव लोकशाही दिनातील अर्जाच्या विनंतीनुसार पूर्ण कायदेशीर प्रक्रिया करून करण्यात आला होता। त्याच्यानंतर पुन्हा वारंवार अतिक्रमण झाले। शेवटचे पुन्हा अजून 4 ऑगस्ट 2025 रोजी हा रस्ता अतिक्रमणमुक्त करून देण्यात आला होता पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून। आता पुन्हा 21 नोव्हेंबरला हा वारंवार पुन्हा अतिक्रमण करून सर्व रस्त्यात गहू आणि मका पेरलेली आहे। मी वारंवार प्रशासनाकडे लेखी तक्रारी अर्ज दिले, पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रारी अर्ज दिले, त्यांच्याकडे विनवण्या केल्या, परंतु पोलीस प्रशासन म्हणते तहसील प्रशासनाकडे जा, तहसील प्रशासन म्हणते पोलीस प्रशासनाकडे जा। शेतकऱ्याची हेळसाळणा करण्यात येत आहे। म्हणून मला नाईलाजाने हे उपोषण इच्छा नसताना, माझी कुठलंच काही हे नसताना मला न्याय मिळण्यासाठी हे करावं लागलं आहे। कारण की हा सार्वजनिक रस्ता आहे। म्हणून जे अतिक्रमण करणारे, जे अतिक्रमण पंचनाम्यात सिद्ध झालेलं आहे, या अतिक्रमण करणारे हे वारंवार अतिक्रमण करत आहेत, दादागिरी करत आहेत, कायदा सुव्यवस्थेचा भंग करत आहेत, तहसीलदार साहेबांच्या आदेशाचा अपमान करत आहेत, प्रशासनाचा अपमान करत आहेत। म्हणून कायदेशीर मी प्रशासनाला, महसूल प्रशासनाला माझी मागणी, पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हा सदरचा सार्वजनिक रस्ता तात्काळ हा मोकळा करून देण्यात यावा। त्याचबरोबर जे अतिक्रमण करणारे आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत नियमानुसार, आणि त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय जे काय असतील की याच्यावर पुन्हा भविष्यात कधीही याच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, ही खबरदारी व जबाबदारी ही संबंधित विभागाने घ्यावी आणि ती कार्यवाही करावी अशी माझी हात जोडून। आणि तुम्हाला या ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही का? मला आज तिसरा दिवस उजडला आहे। कोणतेही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, महसुली अधिकाऱ्यांनी कोणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही। नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र। आमच्या सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। शिंदखेडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, दादर, हरभरा, गहू पिकांचं नुकसान। शिंदखेडा तालुक्याला दाबली धरण परिसरात मंगळवार दिनांक 27 रोजी दुपारी 3 नंतर वादळी वाऱ्यासह गारपिटीनं चांगलं झोडपले। पाऊस आणि वादळाचं कोणतंही चिन्ह नसताना दुपारी 3 वाजता आभाळ दाटून आले। पाठोपाठ वादळाला सुरुवात झाली। अचानक आलेल्या वादळामुळे नागरिक भांबावले असतानाच त्यांचा जोर कमालीचा वाढला। या वादळी वाऱ्यानं झोपड्या, कच्च्या घरांचे पत्रे खेळण्यासारखे हवेत उडवून नेले। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडं तुटली असून वीज पुरवठा ठप्प झाला। अचानक आलेल्या वादळाचा सामना करताना लोकांची पुरेवाट झाली। यामुळे रब्बी हंगामातील दादर, ज्वारी व हरभरा ही फुलांवरील पिके आणि गहू, कांदा, भुईमूग व ऊसपीक भुईसपाट झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील शेकडो हेक्टर जमिनीवरील फळबागांसह रब्बी पिके धोक्यात आली आहेत। वृक्ष व विजेचे खांब उन्मळून पडल्यानं तालुक्यातील काही गावातील वीज पुरवठा खंडित झालाय। मंगळवारी दुपारी 3 नंतर 4 वाजेपर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस झाला, तरी महसूल विभागानं तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेतावर जाऊन लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। तुमच्या परिचयातील कोणी बेपत्ता आहे का? प्रतिनिधी गौतम हिवराळे। गणेशवाडीत आढळला ग्रामीण पेहरावातील वृद्धाचा मृतदेह।
गणेशवाडी येथील पूर्णा नदीत आढळलेल्या मृत व्यक्तीबद्दलचे काही तपशील असे आहेत. मृत व्यक्तीचं प्राथमिक वर्णन: वय साधारणतः 60 ते 65 वर्ष, वयोगटातील पुरुष. कपडे: मृतदेहाच्या अंगावर पांढरा शर्ट आणि धोतर. ग्रामीण पेहरावा. अचूक माहितीसाठी पोलीस पंचनाम्याची प्रतीक्षा आहे. मृतदेह काही काळ पाण्यात राहिल्यामुळे फुगलेला आहे, त्यामुळे चेहरा ओळखण्यात काहीसा अडथळा येत आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतलाय. परिसरातील गावांमध्ये गणेशवाडी, पिंपळगाव पेठ, बोरगाव, कासारी गेल्या 2 ते 3 दिवसात कुणी ज्येष्ठ नागरिक बेपत्ता आहे का याची माहिती पोलीस पाटील गोळा करत आहेत. तुम्ही काय करू शकता? जर तुम्हाला एखाद्या बेपत्ता व्यक्तीबद्दल संशय असेल तर तुम्ही सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे गणेशवाडीचे पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधा. सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय इथं मृतदेह ठेवण्यात आला आहे.